देशाचं रक्षण करण्याच्या इच्छेने लष्करी प्रशिक्षणात सहभागी असलेल्या कॅडेट्सना अनेकदा आपला जीव धोक्यात घालावा लागतो. पण दुर्दैवाने ट्रेनिंग दरम्यान जर कुठलाही अपघात झाला आणि ते अपंग झाले तर त्यांना सैन्यातून काढून टाकलं जातं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि स्वतःहूनच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, डिफेन्स स्टाफ चीफ, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि सोशल जस्टिस मिनिस्ट्रीला नोटीस पाठवून या मुलांना फायनान्शियल हेल्प कशी मिळेल असा प्रश्न विचारलाय. न्यायमूर्ती बी नागरत्ना आणि न्यायमूर्ती महादेवन यांच्या बेंचने 12 ऑगस्ट 2025च्या एका इंग्लिश पेपरच्या रिपोर्टवर सुनावणी केली. त्या रिपोर्टमध्ये NDA, IMA सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधल्या अपंग कॅडेट्सच्या हालाखीचं वर्णन होतं. हे कॅडेट्स कमिशनिंग आधी जखमी झाल्याने त्यांना डिसेबिलिटी पेन्शन किंवा एक्स सर्व्हिसमन हेल्थ स्कीमचा फायदा मिळत नाही. त्यामुळे मेडिकल खर्चाचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहतो. त्यांच्यासाठी इन्शुरन्स स्कीम काय किंवा पुनर्वसनासाठी काय काय स्टेप्स घेता येतील असंही कोर्टाने विचारलंय. न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या, ग्रुप इन्शुरन्स केला तर डिपार्टमेंटवर लोड पडणार नाही, इन्शुरन्स कंपनी सांभाळेल. रिस्क जास्त आहे, पण बहादूर मुलांना आर्मीत यायचंय, त्यांना बेनिफिट्स दिले नाहीत तर ते निराश होतील. कोर्टाने सुचवलंय की त्यांना डेस्क जॉब किंवा ऑफिस जॉब द्या. ऐश्वर्या भट्टी नावाच्या वकिलांनी सांगितलं की यासाठी प्रपोजल लागेल. कोर्टाने याला सोशल जस्टिसचा मुद्दा मानत सगळ्यांना सुविधा पुरवण्याच्या आणि पुनर्वसनाच्या ऑर्डर्स दिल्या. हा निर्णय कॅडेट्ससाठी गेम चेंजर ठरू शकतो. याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.